हॅलो फ्रेंड्स, मी आहे जयश्री आणि आपल्या जयश्री मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। तर आता मी चालले आहे बाहेर, संध्याकाळचा करून ठेवला आहे स्वयंपाक आणि मुलं पण गेले आहेत ट्यूशनला। तर तेवढ्या वेळात मी जाऊन येणार आहे, पण मी कुठे चालली हे तुम्हालाच ब्लॉगमध्ये पुढे कळेल। तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही निघालो होतो आमच्या एका मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला आणि तिने आम्हाला तिच्या घरीच इन्व्हाइट केलं होतं। तर आम्ही सगळ्या पायीच निघालो होतो। तर संध्याकाळची वेळ होती आणि व्यायाम होईल त्यामुळे आम्ही चालतच गेलो आणि तिथे पोहोचल्यानंतर सगळ्या मैत्रिणी आलेल्या होत्या आणि सगळ्यांना भेटून खूप छान आणि सगळ्यांनी मन मोकळेपणाने गप्पा मारल्या। दिवसभर आपल्या आपल्या कामात बिझी असतात, कोणी जॉब करतं, कोणी फॅमिलीसोबत, तर कोणाचे छोटे बाळ असतात, त्याच्यामुळे असं काही तो वेळ काढून कोणी भेटत नाहीत। आणि असं छोटंसं कार्यक्रम, वाढदिवस, फंक्शन असलं की तेव्हा सगळ्याजणी एकत्र भेटतात आणि सगळ्या एन्जॉय करतात। तर आपल्या मैत्रिणी ह्या काही आपल्याच वयाच्या असू शकतात असं काही नाही, आपल्या वयापेक्षा जास्त वयस्कर असलेल्या मैत्रिणीसुद्धा आपल्याला छान अशा अनुभव सांगतात आणि त्यांच्या कृतीतून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं। तर इथे छोट्या मुलांनीही खूप असा छान एन्जॉय केला आणि ज्या मैत्रिणीचा बर्थडे होता तिने छान अशी अरेंजमेंट केली। त्यानंतर सगळ्यांनी तिला तिच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, सर्वांनी तिचं औक्षण केलं आणि सगळ्यांनीही तिला खूप खूप शुभेच्छा देऊन तिचा हा दिवस तिची ही वेळ जी आहे ती खूप अशी आनंदित आणि द्विगुणित केली। त्यानंतर सर्वांनी तिचं औक्षण करून घेतला आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आता शुभ्राचा बर्थडे झाला नाही का? माहिती नव्हतं त्यांच्या मुलीचा रायनाचा बर्थडे। ते दाखवू का तिचा फोटो मला? कोणाचा सोबत आली होती मी घरी लई आठवतं। थांब मी दाखवते। या वर्षीचे सर्वांचे बर्थडे पण स्मरणात राहील, सगळ्यांना आठवतील बर्थडे या वर्षीचे। यांचं होतं ना चांगला नाही वाटत ना ते बघा, शिकण्यासारखं आहे। वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा त्या गुळ खाताय, पेढा नाही खाते, म्हणजे किती शिकण्यासारखं आहे आपल्याला। आणि आपण पेढे काय, बर्फी काय 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 खातो। खाऊन घ्या गोड, डायबिटीज झाल्यावर काय करता? मी बसायला उद्या नुसती एक मिनिट दे गो माझ्याकडे झालं ना 5 त्याच्यामुळे 60 मध्ये रिटर्न आहे घरातल्या जर माझं घ्या आता। ते गाणं म्हणायला पाहिजे, बार बार दिन सगळ्यांनी त्यांच्या हॅपी मेमरीज क्रिएट केल्या आणि असा होता आजचा दिवस। चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।